निषेध असो, निषेध असो, निषेध असो। सोलापूर येथील आदिला नदी आणि शहरातील नाल्यांच्या पूररेषा तसेच पूरस्थिती नियोजनाच्या संदर्भात महानगरपालिका आयुक्त आणि स्थानिक नागरिकांची महत्त्वाची बैठक गुरुवारी सायंकाळी पार पडली। नागरिकांच्या मते यापूर्वी महापालिकेने या प्रवाहाची नोंद नाला म्हणून केली होती। त्याच आधारे परिसरातील अनेकांना बांधकाम परवाने देण्यात आले आणि मालमत्ता करही नियमित वसूल करण्यात आला। मात्र आता अचानक हा नाला नसून आदिला नदी असल्याचे सांगत दोन्ही बाजूंना 100 मीटरची मर्यादा रेषा आखण्याची तयारी सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला। त्यामुळे नाल्यालगत असलेल्या सुमारे 800 गटांना नवीन बांधकाम किंवा विकास परवाने थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या निर्णयामुळे नागरिकांमध्ये चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून बैठकीदरम्यान संतप्त नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला। नाल्याचे खोलीकरण आणि देखभाल करण्याऐवजी अचानक नदीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप करत नागरिकांनी प्रशासनाकडून स्पष्ट भूमिका आणि दिलासादायक निर्णयाची मागणी केली। जागा चला पुढे चला भरपूर माग पुढं तुम्ही साफसफाई केलं तर होतच ना। पुढं तुम्ही ऐका ना सर, तुम्ही जे महापौरची चर्चा केली काही दिवसांना औषधं कधी ना पण ही काही आपण कारवाई केलेली आहे ती काही दरवर्षी येत असताना आम्ही पण परंतु 25 वर्षांतर एक अल्टिमेटली जबाबदारी मे महिन्याचे पत्र पण लावलेलं होतं। त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ह्या ज्या गावातले नाले आहेत थोडे त्याच्या संदर्भात पाणी जर भरून ओव्हरफ्लो झाला सांगत तर त्याच्या संदर्भात कारवाई करून ठेवा। हे मे महिन्यातलं पत्र आहे। मे महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत पाणी येईपर्यंत महापालिकेकडून किती प्रकारची कुठली साफसफाई झाली, पूर्ण 14 किलोमीटर 13 किलोमीटर नाला आहे पर्यंत सुरू होतो आणि त्याच्यावरच NTPCचं प्लांट पण केलं गेलं आहे। सांडपाण्याचं शुद्धीकरण केंद्र तो पाणी NTPCचं देणार नाही। मला एवढंच म्हणायचं की हिप्परग तलावाला पहिला नॅचरल फ्लोचं पाणी यायचं 3 ते 4 वर्षाखाली उजनीचं पंप हाऊसमधून पण पाणी तिथे सोडलं जातं। त्याच्यामुळे मागच्या 2 ते 3 वर्षात फक्त पाणी भरून ओरतो। आता दिला आणि एक फ्लोअरवर पण आले। आता यांनी काय म्हणते आम्हाला परमिशन तर आणून द्या तर आम्ही पुढचं देतो। तर आता त्यांना हप्ता चालू झाला त्या पैशाचा हे उपकरण कसं आहे लक्षात घ्या। बाकी एवढी त्या बाकी कोणची सुद्धा विनंती नाही कारण सगळं नाही साहेब फ्लोअरवर पण आले। आता यांनी काय म्हणते आम्हाला परमिशन तर आणून द्या तर आम्ही पुढचं देतो। तर आता त्यांना हप्ता चालू झाला त्या पैशाचा हे उपकरण कसं आहे लक्षात घ्या। बाकी एवढी त्या बाकी कोणची सुद्धा विनंती नाही कारण सगळं सर्व स्तरावर पत्रव्यवहार केलं होतं। मे महिन्याच्या 25 मे महिन्याचे पत्र पण लावलेलं होतं। त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ह्या ज्या गावातून नाले आहेत थोडे त्याच्या संदर्भात पाणी जर भरून ओव्हरफ्लो झाला सांगत त्याच्या संदर्भात कारवाई करून ठेवा। हे मे महिन्याचे पत्र आहे। मे महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत पाणी येईपर्यंत महापालिकेकडून किती प्रकारची कुठली साफसफाई झाली, पूर्ण 14 किलोमीटर 13 किलोमीटर नाला आहे त्याच्यावरच NTPCचं प्लांट पण केलं गेलं आहे। सांडपाण्याचं शुद्धीकरण केंद्र तो पाणी NTPCचं देणार नाही। मला एवढंच म्हणायचं की हिप्परग तलावाला पहिला नॅचरल फ्लोचं पाणी यायचं 3 ते 4 वर्षाखाली उजनीचं पंप हाऊसमधून पण पाणी तिथे सोडलं जातं। त्याच्यामुळे मागच्या 2 ते 3 वर्षाचं पुढं पुढं तुम्ही साफसफाई केली तर होतच नाही। ऐका ना सर, तुम्ही जे अरे